तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत। अगदी थोड्याच वेळात म्हणजे दीड तासामध्ये 8:30 वाजता रात्री मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत। त्याचं प्रमुख कारण आहे आज गेल्या 4 दशकांपासून जी मराठा आरक्षणाची लढाई सुरू होती त्या लढाईला एक जबर धक्का बसला। राज्य सरकारने जो मराठा आरक्षणाचा कायदा केलेला होता तो सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संपूर्ण लढ्याला एक जबर हादरा बसलाय आणि याबद्दल सरकारने केलेले प्रयत्न, सरकारची भूमिका, पुढची दिशा या सगळ्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधतील असं कळतंय। तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनाकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत। सकाळी सुप्रीम कोर्टातून हा अत्यंत मोठा निर्णय आल्याच्या नंतर आता राज्याचे मुख्यमंत्री मराठा समाजाला कसं आश्वस्त करतात, आरक्षणाची पुढची लढाई नेमकी कशी असणार आहे, सरकारकडे याबद्दलचे नेमके पर्याय काय आहेत, आता जो असंतोष मराठा समाजाच्या मनात आहे तो असंतोष कसा शमवला जाणार आहे, नागरिकांना नेमका काय दिलासा मिळतो हे सगळं पाहणं गरजेचं आहे। ज्या तरुणांनी आरक्षणाची आशा धरून एक मोठा लढा उभा केलेला होता त्या तरुणांना नेमकं काय मिळणार आहे, त्या तरुणांच्या आयुष्य भविष्याचा जो प्रश्न आहे तो कसा सोडवला जाणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज राज्यातल्या कोट्यवधी मराठा बांधवांना सरकारकडून अपेक्षित आहेत, मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या या संबोधनातून नेमकं काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज त्यांनी पूर्णपणे आता पुढच्या आरक्षणाच्या लढाईच्या बद्दलचं जो सुतोवाच आहे ते करत असताना केंद्र सरकार, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनाच साकडं घातलेला हात जोडून विनंती करू असं त्यांनी सांगितलंय। शहाबानो प्रकरण अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात तसं 370 कलम काढण्यासंदर्भात केंद्राने तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली, त्यासाठी घटनेत बदल केले। आता तीच गती मराठा आरक्षणाबद्दल दाखवावी। छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबद्दल पंतप्रधानांची वेळ मागतायत। त्यांना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही हा सवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेला आहे। पंतप्रधानांना याच्याबद्दलची दखल घ्यावी लागेल। सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याच्याबद्दल दिलासा द्यावा लागेल राज्यातल्या जनतेला असं म्हणत कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी थेट आता हा सगळा चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलवण्याचा प्रयत्न केला आहे, केंद्राकडे बोट दाखवलेला आहे। त्यामुळे एका बाजूला या सगळ्या घटना घडत असताना आता मुख्यमंत्री प्रत्यक्ष संवादातून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि यानंतरची बातमी आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी अर्थात सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या निर्णयाची। मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार राज्य सरकारने मराठा बांधवांना जो आरक्षण दिलेलं होतं कायद्यानुसार ते आरक्षण रद्द केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने। आणि हे आरक्षण रद्द करताना त्यांनी घटनेचा दाखला दिला आहे। 50% पुढचं आरक्षण हे देता येणार नाही, ते कायदेशीर नाही असं म्हटलंय। गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या संघर्षाला सुप्रीम कोर्टाच्या आजच्या या निर्णयाने सुरुंग लागलाय। कारण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केलाय। त्यामुळे मराठा समाजातील बांधवांना हा एक जबर धक्का मानला जातोय। मराठा समाजाला 50%पेक्षा जास्त आरक्षण देणं शक्य नसून हे घटनेच्या 14व्या कलमाचं उल्लंघन होईल असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला। दुसरीकडे याच विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल तातडीने निर्णय घ्या असं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो असं म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्राच्या कोर्टात चेंडू टोलवला। केंद्र विरुद्ध राज्य अशा संघर्षाची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे। खरं तर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून प्रत्येक निर्णयाच्या वरून केंद्र आणि राज्य यांच्यातला संघर्ष आपण पाहिलेला आहे। आता त्यात मराठा आरक्षणाच्या निर्णयाची भर पडली आहे। तिकडे खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्याची राज्य आणि केंद्र सरकारने मिळून मार्ग काढावा अशी मागणी केलेली आहे, विनंती केलेली आहे। आजचा निकाल हा अतिशय निराशजनक असा आम्हाला मानावा लागेल। हे आरक्षण जर टिकलं तर
भाजपच्या सरकारला त्याचं क्रेडिट मिळेल आणि म्हणून या आरक्षणाचा मुर्दा पाडण्याचं काम हे आत्ताच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे. आणि विरोधात असताना सुद्धा आमची भूमिका समर्थनार्थच होती कायद्याच्या. पुढे कायदेशीर जे काही लढाई आहे निश्चित रूपाने राज्य सरकार लढेल. अर्धवट बोलायचं आणि खोटं बोलायचं हे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी केलंय. हे सगळे अधिकार घटना दुरुस्तीनंतर हे अधिकार राहिलेले नाहीत राज्यांना. अशोक चव्हाणांना तेव्हा तो कायदा मान्य होता आणि आज मात्र ते म्हणतायत की अधिकार नव्हता. फडणवीसांनी आपल्याला आज जे केलेलं आहे ते म्हणजे एकतर सभागृहाची दिशाभूल केली. दिशाभूल आम्ही केलेली नाही. दिशाभूल ही महाविकास आघाडीच्या सरकारने केली आहे. अशोक चव्हाण, नवाब मलिक, तुम्ही दिशाभूल केली आहे. मला मुद्दाम फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, आपण कायदा जरा नीट वाचा. भगवान लाल सहानी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मागासवर्गीय आयोग हा त्या ठिकाणी गठीत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय आहे. हा सगळा विषय आता केंद्राचा आहे. अर्थात जबाबदारी केंद्र सरकारची. ही सगळी जबाबदारी या सरकारची आहे. आता हे जे हात झटकण्याचं काम आहे आम्ही पाठवून देऊ केंद्र सरकारकडे, असं होणार नाही. कायदेशीर मुद्द्यावर बोला ना, आम्ही तयार आहोत. आमचं म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे सरकार विरोधकांची चर्चा करणं कमीपणाचं मानतं. आता जनता आणि मराठा समाज हा जागृत आहे. त्यांनी सगळं जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे हा खोटारडेपणा तुमचा ते स्वीकारणार नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये ही सगळी खडाजंगी सुरू आहे. आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या कायद्यावरून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिशाभूल करतायत असा गंभीर आरोप आज राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आला. त्याला फडणवीसांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारचे जे काही बॅकवर्डनेस किंवा जे अहवाल आले असतील तर त्यांनी ग्राह्य धरलेले. त्यांचं म्हणणं असंच आहे की हे सगळे अधिकार घटना दुरुस्तीनंतर हे अधिकार राहिलेले नाहीत राज्यांना. हा लिगल मुद्दा आहे जे मला मुद्दाम जनतेला आपल्या माध्यमातून पोचवायचा आहे. त्यावेळेच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने केला होता ते आपण निरस्त केलं आणि आपल्या सरकारच्या काळात केलेला जो कायदा होता भाजप सरकारच्या काळात, त्या कायद्यामध्ये आपण अमेंडमेंट केली आणि आपण माननीय उच्च न्यायालयाला हे सांगितलं की आम्ही हा जो कायदा केलेला आहे हा कायदा 102व्या घटना दुरुस्तीने बाधित होत नाही. याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे. आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतोय. त्यामुळे याही संदर्भात जे काही सत्तारूढ अशोक चव्हाण किंवा नवाबभाई बोलतायत हे धादांत खोटं आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या या संपूर्ण न्यायालयीन लढाईच्या दरम्यान राज्य सरकारमध्ये आणि वकिलांमध्ये या सगळ्यामध्ये कुठेतरी समन्वय नव्हता असा थेट आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलाय. सरकारने त्याला उत्तर दिलंय. नवीन बेंच तयार झाला आणि त्या बेंच पुढे ही केस गेली. त्यावेळी आत्ताच्या सरकारनं त्याच्यासमोर ज्या काही बाबी मांडल्या त्या मांडत असताना कुठेतरी समन्वयाचा अभाव आम्हाला पाहायला मिळाला. 2-2, 3-3 वेळा वकिलांना आमच्याकडे माहितीच आली नाही असं सांगावं लागलं. आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही असं सांगावं लागलं आणि त्या माहिती अभावी केस ॲडजन करावी लागली. एकूणच समन्वयाचा मोठा अभाव हा पाहायला मिळाला आणि त्यातून या कायद्याला स्थगिती मिळाली. जवळपास ही सुनावणी 10 ते 12 दिवस ही सुनावणी सातत्याने कंटिन्युअस ही हिअरिंग सुप्रीम कोर्टात झाली आणि या हिअरिंगच्या वेळेस सर्वांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिल्या गेली. म्हणजे राज्य शासन असो, खाजगी याचिकाकर्ते असोत, ज्यांनी ज्यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली त्या सर्वांना त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याकरता पूर्ण संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे समन्वयाचा अभाव वगैरे असं कधीच नव्हतं. उत्तम म्हणजे यावेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जेवढ्या बैठका आम्ही आमच्या सरकारनंतर घेतल्या तेवढ्या मीटिंग्स, बैठका, चर्चा, कॉन्फरन्सेस हे मागच्या सरकारच्या वेळेस कधीही झालं नव्हतं. एवढ्या मीटिंग्स आम्ही या ठिकाणी घेतल्या. दरम्यान मागासवर्ग आयोगाबद्दल केंद्राकडे मागणी करणार असल्याचं राज्याच्या मंत्र्यांकडून सांगण्यात आलं. त्यावर फडणवीसांचं काय उत्तर होतं ते सुद्धा ऐकूया.
जो आपला कायदा आहे या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आला, त्यामुळे या कायद्याला रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे. निश्चित रूपाने पुढे कायदेशीर जे काही लढाई आहे निश्चित रूपाने राज्य सरकार लढेल, पण या निकालानंतर आता जबाबदारी केंद्र सरकारची आहे. या निकालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बॅकवर्ड कमिशनकडे राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर ते कमिशन राष्ट्रपतीकडे शिफारस करत असतील, राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर एखादा आरक्षण कोणालाही देऊ जाऊ शकत आहे. आजच्या निकालानंतर निश्चित रूपाने तिन्ही पक्षाची बैठक झाल्यानंतर आम्ही स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की राज्य सरकारच्या वतीने बॅकवर्ड कमिशनला आम्ही शिफारशी करू, पण त्याआधी आम्ही मागणी करतो की केंद्रामध्ये बॅकवर्ड कमिशन अजून नेमण्यात आलेला नाही. केंद्राने तात्काळ बॅकवर्ड कमिशन नेमलं पाहिजे. नवाब मलिक जे म्हणाले की केंद्र सरकारने मागासवर्ग आयोग गठीतच केलेला नाही, हे देखील धादांत खोटं आहे. भगवान लाल सहानी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मागासवर्गीय आयोग हा त्या ठिकाणी गठीत आहे. त्यामुळे हे जे काही दिशाभूल करणारी वक्तव्य आणि धादांत खोटं बोलण्यात आलेलं आहे आणि जाणीवपूर्वक आपण केंद्र सरकारच्या गळ्यात हे कसं अटकवता येईल आणि आपले हात कसे झटकता येतील, हा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयावर भाजपच्या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात त्या सुद्धा ऐकूया. नवीन बेंच तयार झाला आणि त्या बेंच पुढे ही केस गेली. त्यावेळी आत्ताच्या सरकारनं त्याच्यासमोर ज्या काही बाबी मांडल्या त्या मांडत असताना कुठेतरी समन्वयाचा अभाव आम्हाला पाहायला मिळाला. 2-2, 3-3 वेळा वकिलांना आमच्याकडे माहितीच आली नाही असं सांगावं लागलं, आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही असं सांगावं लागलं आणि त्या माहितीअभावी केस ॲडजन करावी लागली. एकूणच समन्वयाचा मोठा अभाव हा पाहायला मिळाला आणि त्यातून या कायद्याला स्थगिती मिळाली. बैल गेला आणि झोपा केला हे प्रत्येक वेळेला होतं. म्हणजे कोर्टाची तारीख झाली की बैठक घेणार, कौन्सिल अगोदर जायला पाहिजे, डेट संपल्यानंतर बैठक घेणार आणि आता कोर्टाचा निकाल येणार, हे काय निकाल बदलणार आहेत का? त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी जनतेसमोर फेस सेव्हिंग व्हावं अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न आहे. आता या बैठकीला काडीची त्या ठिकाणी किंमत नाही, त्यातनं काही निष्पन्न होणार नाही. जे करायला पाहिजे होतं ते अगोदर करायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाशी केलेला द्रोह, मराठा समाजाचा केलेला विश्वासघात, मराठा आरक्षण गांभीर्याने न घेणं आणि त्यामुळे मराठा समाज ह्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला माफ करणार नाही. सरकारची पूर्वतयारी नव्हती, सरकारचं विल, इच्छाशक्ती नव्हती, सरकारचं कोऑर्डिनेशन नव्हतं. मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट दाखवतायत, तू मिमी करतायत. याच दरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र विरोधक आणि सत्ताधारी या दोघांना सुद्धा पत्र लिहून काहीही करा, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य ती पावलं उचला असं म्हटलेलं आहे. 2 मोठ्या नेत्यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोघांनाही संभाजीराजे यांनी पत्र लिहिलेलं आहे. कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला हवंय, केंद्र आणि राज्यानं मिळून त्याच्यावरती मार्ग काढावा असं छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या निकालाबद्दलचं हे मत मांडताना म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्राच्या नंतर त्यांनी स्पष्टपणे आणखीन एक मुद्दा मांडलाय की मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल सुप्रीम कोर्टात दिला. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे जाणून घेऊया. कोर्टाच्या निर्णयाबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती आहेत. राजे, कोर्टाच्या या निर्णयावर तुमची पहिली प्रतिक्रिया? सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला हा निकाल आहे, ह्याला काही आपण कुणीही चॅलेंज करू शकत नाही. पूर्वी फडणवीस सरकारने आपल्या विधान भवन आणि विधानसभेत हा कायदा पारित झाला, हायकोर्टाने त्याला व्हॅलिड धरलं.
सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला, आपली बाजू सुद्धा आत्ताच्या सरकारने सुद्धा जोमाने मांडली, वकिलांनी मांडली, सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा 102 जो घटना आहे ते काय राज्याला लागू होत नाही, त्यांनी सुद्धा त्यांची आपली स्टँड हे क्लिअर केलं. तरीही सर्वोच्च न्यायालय ते पटलं नाही. पण मला एक कोडं सुटलं नाही, ते म्हणजे इंदिरा साहेबांनी ही महाराष्ट्राला लागू होत नाही, मग इतर राज्यांना कसं लागू होते 50% वर, हा माझा पुढे आजही प्रश्न सुटला नाही. जे डिटेल्स येतील तेव्हा आपल्याला समजेल. पण शेवटी हा निर्णय असतो सर्वोच्च न्यायालयाचा. पण ह्या निर्णयामुळं मराठा समाज असंतुष्ट झालेला आहे. माझ्या दृष्टिकोनातून मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय दुर्दैव आहे असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. पण ह्या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की जे तुमच्या हातात आहे महाराष्ट्र सरकारच्या, ते म्हणजे सुपरन्युमररी पोस्ट, म्हणजे शिक्षणात तुम्ही हे वाढीव सीट देऊ शकता. याला सर्वोच्च न्यायालयाची काय गरज नाही. तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून म्हणा किंवा त्या मेडिकलमध्ये सीट द्यायची असेल, तुम्हाला मेडिकल काउन्सिलला अपील करावं लागेल. त्या तुमच्या हातात या सगळ्या गोष्टी तुम्ही कराव्यात ही विनंती आहे. आणि माझी विनंती राहणार आहे की मराठा समाजाला विषय फार नाजूक आहे, सध्या काळ नाजूक आहे. महामारी करोनाची एवढी वाढलेली आहे. माणसं आपले शेवटी माणूस हा माणूस असायला काय जातपातच्या पलीकडे म्हणजे माणूस ह्युमॅनिटी असते, माणूस असतो. आणि आपले लोक आपले भाऊबंद वारायला लागलेले आहेत. वाईट परिस्थिती आहे, ती काय हातात अजून कंट्रोलमध्ये नाही. म्हणून अशी काही गोष्ट करू नका जेणेकरून आपल्या सगळ्या इतर जातीतील लोकांना सुद्धा त्याचा त्रास होईल. या एकंदरीत आंदोलनं नकोत म्हणता तुम्ही रस्त्यावर? नाही, आंदोलन तर करूच नाहीत आता, ही वेळ सुद्धा नाही आंदोलन. आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, त्याला आंदोलन कसं करणार तुम्ही? पण तुमच्या डोक्यात आलं सुद्धा तरी करू नये, कारण का हा काळ फार नाजूक आहे. आपण एक चूक केली तर आपला समाज आपल्याला माफ करू शकत नाही किंवा इतर समाजाला माफ करणार नाही. म्हणून इथं पहिल्यांदा आपलं क्रायटेरिया किंवा प्रायोरिटी हीच पाहिजे की उद्रेक होऊ नये. धन्यवाद राजे. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तेव्हा संभाजीराजेंनी समस्त मराठा बांधवांना जे आवाहन केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सगळेजण त्याला साथ घालतील यात शंका नाही. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. चार मित्र तर व्हिडिओ कॉल, 8 झाले तर कॉन्फरन्स कॉल, 20 झाले तर काय करायचं? जिओ फायबर घरी आणायचं. जादूच्या डब्याचं मॅजिक पाहायचं. 100 जणांपर्यंतची व्हिडिओ कॉन्फरन्स जिओ फायबर वर कुठल्याही डिव्हाइस वरनं फ्री जॉईन करा. आता घरोघरी जिओ फायबर. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी, याची ऍडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. ही फरशीच असते आमचा पहिला प्लेग्राऊंड. आजारपणही ह्याच फरशीतून घरात येतात. सामान्य डिटर्जंट आणि फिनाईल ना सर्व डाग स्वच्छ करतात, ना त्याच्यात लपलेले किटाणू. म्हणूनच डिटर्जंट आणि फिनाईलच्या अर्धवट स्वच्छतेपेक्षा मी निवडते लायझॉलची संपूर्ण स्वच्छता. फक्त लायझॉलच हट्टी डाग पूर्णपणे काढतो आणि 99.9% जंतूही मारतो. लायझॉल, सवय निरोगी घराची. चांगलं शुद्ध आहे, नैसर्गिक. हळदी, मिरची, धने नाही, मिरची, धने, हळदी, MDH. असल मसाले खरोखर MDH. शानदार शॉट, परफेक्ट स्टेप. ऍक्च्युली आमच्या नवऱ्या फिल्म मध्ये ती मम्मी तुमचं नाव मिसेस डॉक्टर नेहा शर्मा. 100 ग्रॅमच्या 4 संतूर साबण खरेदी करा आणि मिळवा एक कोलगेट टूथपेस्ट अगदी मोफत. डाबर रेड पेस्ट, ज्यात आहे लवंग, पुदिना, तुमर यांसारखी आयुर्वेदिक तत्वे जे जर्म्सना नष्ट करून टाकतात आणि देते सुरक्षा. डाबर रेड पेस्ट जर्म्सना नष्ट करते आणि देते सुरक्षा. और ये रहा लास्ट ऑर्डर. थैंक यू. एक 20 प्लेट नूडल्स मिलेगा? अब काम पे ध्यान नहीं दोगे क्या? दूंगा, दाग पे नहीं दूंगा. निर्मा एडवांस के माइक्रोबस्टर्स जिद्दी दाग मिटाए बड़ी आसानी से. निर्मा एडवांस. आपल्या स्वतःच्या कारमध्ये देखील होऊ शकतो जर्म्सचा धोका. इथे इथे आणि इथे. म्हणून नवीन डेटॉल वाईप्सची सुरक्षितता इथे इथे
आणि इथे 99.9% जर्म्स पासून संरक्षण देतात। नवीन डेटॉल वाइप्स, गरज जिथे सुरक्षितता तिथे। ठेवींवर आकर्षक व्याज आणि सुरक्षितता देणारी तसंच अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिकांना 0.5% व्याज जास्त, 10 लाख सभासदांचा विश्वास, श्री रेणुका माता मल्टीस्टेट। 5 तऱ्हेच्या तुळशीच्या अर्कापासून तयार जॉली तुलसी 51 ड्रॉप्स हे इम्युनिटी वाढवते, बॉडी डिटॉक्स करते। एक समान नाव असणाऱ्या तुलसी ड्रॉप्स पासून सावधान आणि स्वीकारा अस्सल जॉली तुलसी 51 ड्रॉप्स जे इम्युनिटी वाढवतात। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र। RT-PCR टेस्ट ही कोरोनाच्या बद्दलची खूप महत्त्वाची आहे, पण इतकी महत्त्वाची ही RT-PCR टेस्ट करण्यासाठी जे स्वॅब घेण्यासाठी जे वापरलं जातं किट, त्याच्यामध्ये कशा प्रकारे जीवाशी धोका पत्करला जातोय हे सुद्धा कळतंय। स्वॅब स्टिकची असुरक्षितपणे घरांमध्ये पॅकिंग सुरू असल्याची बाब समोर आली आहे। उल्हासनगरमधील खिमानी परिसरातला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महिला आणि अगदी लहान मुलांना या स्वॅब स्टिक पॅक करण्याचं काम दिलं जात असून हे काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता पाळली जात नाहीये। त्यामुळे अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वाढणार नाही का? कोरोना हा अत्यंत संसर्गजन्य असा आजार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये या कोरोनाच्या टेस्ट करणारं जे साहित्य आहे ते वापरताना सुरक्षेची काळजी घेणं ही त्यांची गरज नाही का? पण असं होताना दिसत नाहीये। एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। घरामध्ये हे सगळेजण कुठल्याही प्रकारची सुरक्षेची बाब न पाळता या स्वॅब किट जे आहे ते बनवत होते आणि त्याचं पॅकिंग करत होते। आमच्या प्रतिनिधीनं याचा सविस्तर आढावा घेतलाय, बघूया। कोरोनाची चाचणी जी आहे ती RT-PCRच्या माध्यमातून केली जाते आणि RT-PCRच्या साठी जे साहित्य वापरलं जातं ती किट, ते स्टिक ह्या ठिकाणी बनवले जात आहेत। महिला वर्ग हे बनवत आहेत। आपण पाहू शकतो की महिलांच्या हातामध्ये ते आहे आणि कशा प्रकारे हे पॅकिंगचं काम या ठिकाणी करतायत। आता महिला या ठिकाणी होत्या, मात्र आता त्या आपल्या कॅमेऱ्यासमोर येत नाही आहेत। आणखीन काही ठिकाणी आपण बघूया की या परिसरामध्ये कशा प्रकारे हे सगळं चालतं। संत ज्ञानेश्वर नगरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकतो। ताई बसा बसा बसा, अरे कशाला पळताय ताई तुम्ही पण? हे आपण पाहू शकतो की स्वॅब बनवण्यासाठी या ताई आपण बघू शकतो की हे ताई हे कसं करता पॅकिंग, जरा दाखवाल? स्वॅब घेण्यासाठी लागणारे हे त्या स्टिक आहेत ज्यातून RT-PCRचे स्वॅब घेतले जातात। निर्जंतुकीकरण केलेलं आहे की नाही माहीत नाही आहे, असुरक्षित आहे सगळं। ताई कोण देतं हे तुम्हाला आणि किती पैसे मिळतात, किती काय टार्गेट असतं? याचं 1000 पीस केलं की 20 रुपये येतात। बरं, किती दिवसापासून करता हे? 1-2 दिवस झालं बनवतंय। बरं, आणि कोणी दिलं हे? ते खाली सेट आहे त्यांनी दिले। अच्छा, हे आपल्या ज्ञानेश्वर नगरमध्ये सगळ्या घराघरामध्ये चालतं? हो। 2 दिवसापासून सुरू आहे? हो हो। बरं, आतापर्यंत किती बनवलेत तुम्ही? आतापर्यंत 3000 बनवले। ओके, पैसे मिळाले का त्याचे तुम्हाला? नाही। आपण बघू शकतो की खाली ही ती स्टिक आहे। तेव्हा RT-PCR टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या या स्टिक कशा गैरप्रकारे तिथं पॅकिंग केलं जात आहे आणि कुठलीही सुरक्षेची काळजी घेतली जात नाही, हा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याच्या नंतर आता महापालिकेला जाग आली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आता तिथं धाड टाकली आहे। न्यूज 18 लोकमतच्या या बातमीचा हा दणका म्हणावा लागेल, कारण विचार करा की अत्यंत असुरक्षितपणे या सगळ्याचं पॅकिंग करणाऱ्या एखाद्या महिलेला, एखाद्या पुरुषाला जर कोरोनाचा संसर्ग झालेला असेल तर ज्या टेस्ट केल्या जात आहेत त्या टेस्टच्या माध्यमातून किती जणांपर्यंत तो कोरोना पोहोचू शकतो? निर्जंतुकीकरणाची काही गोष्ट आहे की नाही? कारण ही किट जी आहे ती प्रत्येक व्यक्तीच्या अगदी स्राव त्याच्यातून घेतला जात असतो, ते घशामध्ये टाकलं जात असतं, नाकात टाकलं जात असतं। अशा प्रकारे जर हे किट कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता पॅक केलं जात असेल तर हा किती मोठा निष्काळजीपणा म्हणावा लागेल। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आता पोलिसांनी तिथं धाड टाकली आहे। संपूर्ण प्रकाराचा पोलीस अधिक तपास करतायत। नागरिकांना हे स्टिक पॅकिंगसाठी कुणी दिलं याचा शोध घेतला जातोय। FDA-ला अहवाल दिला जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं उल्हासनगर महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे।
त्यामुळे कोरोनाच्या या संकट काळात अशा प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर, लोकांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाई ही व्हायलाच हवी। यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।